आज मस्त वांग्यावरचं चुलीचं भरीत करायला घेतलं. मग फ्रीजमधले 2 वांगे काढले, हिरवे मस्त वांगे होते. भरताचे वांगे आहेत. मस्त तवतं तेल लावून घेतलं. तेल लावलं की छान असं मस्त भाजलं जातं वांगे चुलीवरती. त्याच्या मधामध्ये लसूण भरून घेतला, मस्त छान चव येते. चुलीवर मस्त छान वांगे भाजून घेतले. इथं सांबार लसूण मग ठेसून घेतलं मस्त खलबत्त्यामध्ये. मग साल काढून घेतली वांग्याची. भाजणं झालं. कांदा टोमॅटो कट करून घेतला. कढई ठेवली चुलीवर. त्याच्यामध्ये जिरं मोहरी चांगलं तडतडू दिलं मस्त छान. मग त्याच्यात कांदा टोमॅटो टाकला, तो पण पूर्ण मिक्स होऊ दिला. लसूण सांबारची पेस्ट, कांदा टोमॅटो, मीठ, हळद, मसाला सगळं मिक्स करून घेतलं. मग वांग्याची साल काढून घेतली. वांगे पण त्यात मिक्स करून घेतले. मस्त छान असं एकजीव करून घेतलं. वांग्याचं भरीत छान मस्त झणझणीत झालं होतं तिखट. मग घरामध्ये पीठ ज्वारीचं पीठ चुरून घेतलं. मीठ गीठ टाकलं. थंड पाण्यानं चुरत असते मी, कधी गरम पाणी कधी थंड पाणी. छान असं चुरलं गेलं. ज्वारीचं पीठ मस्त चुलीवरच्या भाकरी चविष्ट लागतात. कधी म्हणजे नेहमी गॅसवरच बनवते, यावेळेस चुलीवर बनवून पाहिल्या. छान अशी चव आली चुलीवरच्या जेवणाची. आता एवढ्यात जास्त चुलीवरचं जेवण चालू आहे. छान म्हणजे चव लागली तोंडाला तर खा वाटते. चुलीवरचं गॅसवरचं आपण नेहमीच खातो, एखाद्या वेळेस चुलीवरचं पण खाऊन पाहायचं. छान मस्त असं पीठ मळून घेतलं. मग आली हे 2 मुलं, वेदू आली. वेदूचा फ्रेंड पण आला होता. त्यांना पण हाय केलं. माझ्या व्हिडिओमध्ये यायचं होतं. त्यांना पण विचारत होते मुलं, काय करता तुम्ही चुलीवर, इथं काय बनवता? कारण पोळीची सगळ्यांनाच ओळख आहे. भाकरी कधी खात नाही नेहमी, म्हणून मग एवढं भाकरीचं विशेष वाटत नाही.